नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कराड कोल्हापूर स्पेशल धाबा स्टाईल अक्का मसूर. त्यासाठी मी इथे अक्का मसूर 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 1 तास तरी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवा. फोडणीसाठी 2 कांदे मी असे बारीक चिरून घेतले आहेत. 2 टोमॅटो पण मी असे बारीक चिरून घेतले आहेत. तुम्ही खिसून पण घेऊ शकता. 2 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. 1 टेबलस्पून भाजून बारीक केलेले धने पावडर घेतली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे मटण मसाला घेतला आहे. इथे तुम्ही कोणत्या पण कंपनीचा मटण मसाला वापरू शकता. आणि इथे मी चवीप्रमाणे म्हणजेच 3 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर झटपट कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे मी भरली वांगी ह्या रेसिपीमध्ये दाखवलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याची रेसिपी बघू शकता. 4-5 तेजपत्त्याची पानं घेतली आहेत. आता मी फोडणी करून घेते. त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालंय. आता मी त्यात तेजपत्ता टाकते. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि आता हा कांदा चांगला रंग बदलेपर्यंत मी भाजून घेणार आहे. कांद्याचा पण चांगला रंग बदलला आहे. कांद्याला तेल सुटेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना घाई करू नका. कांदा चांगला भाजला की आपल्या भाजीला पण चांगली चव येते. त्यामुळे कांदा हा मंद आचेवरच तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा पण चांगला भाजून झालाय आणि चांगलं तेल सुटलंय कांद्याला. आता मी याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते. लसूण अद्रकची पेस्ट पण आपल्याला त्याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. लसूण अद्रक पण चांगलं मी भाजून घेतलं आणि चांगलं तेल सुटलंय. इथे प्रत्येक पदार्थ आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. मगच आपल्या भाजीला चांगली चव येणार आहे. आता मी टोमॅटो टाकला आणि टोमॅटो पण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं. टोमॅटो पण चांगला भाजून झालाय. चांगलं तेल सुटले टोमॅटोला. आता मी बाकीचे मसाले टाकून घेते. 1 टेबलस्पून धने पावडर टाकली आणि तिला पण आता मी चांगलं परतून घेते. 1 टेबलस्पून मटण मसाला टाकला आणि हा मसाला पण मी चांगला परतून घेणार आहे. 3 टेबलस्पून कांदा लसूण मसाला टाकला. हा मसाला पण चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मसाले तेलात टाकून परतल्यामुळे भाजीला चांगला रंग येतो. हे बघा, मसाले पण चांगले भाजून झाले आहेत. आता मी ह्यात भिजवून घेतलेली मसूरची डाळ घालणार आहे. ह्या डाळीला आधी शिजवून न घेता असं फोडणीतच मी शिजवून घेणार आहे, कारण अशी जास्त चांगली चव लागते भाजीला. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हिला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊ शकता. डाळीच्या क्वालिटीवरती पण डाळीला शिजण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. डाळीला पण चांगली उकळी आली आहे. आता ह्यात मी गरजेप्रमाणे गरम पाणी टाकून घेणार आहे. इथे गरम पाणीच टाका आणि आता मी झाकणी झाकून 10 ते 15 मिनिटासाठी ही डाळ मंद आचेवर शिजवून घेणार आहे. 15 मिनिटं झाली आहेत आणि आता ही डाळ मी हलवून घेते. आता मी डाळ शिजली की नाही ते बघून घेते. डाळ अजून शिजली नाही म्हणजे अजून 5 ते 7 मिनिटं आपल्याला हिला शिजवून घ्यावी लागेल. पाणी जर कमी झाले असं वाटत असेल तर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी करून घालू शकता. आता पुन्हा एकदा मी झाकणी झाकून हिला 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेते. भाजी पण तयार झाली आहे आणि आता मी हिला चांगली मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी मी आता कोथिंबीर घालून घेणार आहे. भाजी पण चांगली शिजली आहे. मला ही भाजी शिजवण्यासाठी 20 मिनिटं तरी लागली. चला आता मी हिला सर्व्ह करून घेते. अशी ही धाबा स्टाईल अक्का मसूर तुम्ही पण नक्की करून बघा.